बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री लख चंद्रप्रकाशात निसर्गाचा अनुभव घेता आला। यावेळी वन्य प्राण्यांनी गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली। निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात 14 मंचांवर 603 वन्य प्राणी आढळून आले आहेत। यामध्ये विशेषतः 20 बिबटे व 33 अस्वले यासह इतर वन्य प्राण्यांचा समावेश असल्याची माहिती बुलढाण्यातील RFO चेतन राठोड व खामगावातील RFO दीपेश लोखंडे यांनी दिली आहे। ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात वन्यजीवांची नोंद करण्यात येत असते। वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमास सहभाग घेता येतो। यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात 14 मंचांवर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला। यावेळी एका निसर्गप्रेमी सोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता। वन्यजीवाच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली। यामध्ये बिबट, अस्वल, रानडुक्कर, सायाळसह इतर वन्य प्राणी आढळून आले। निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यासाठी सहाय्यक वन संरक्षण चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली RFO दीपेश लोखंडे, RFO विशेष सेवा PB पाटील आणि वन्यजीव विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव करताना यावर्षी 603 वन्य प्राणी आढळले। यामध्ये बिबट्या 20, अस्वल 33, रानडुक्कर 177, सायाळ 8, ससे 15, तळस 5, भेडकी 7, नीलगाय 165, मोर व लांडोर 140, चिंकार 9, हरिण 21, खवले व मांजर 2 व रानमांजर 1 अशा 603 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।